हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप चितोडे PS अकॅडमी मधून आजच्या सेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सो आजच्या सेशन मध्ये आपण बघूया आज प्रॉफिट बुकिंग साठी कोणता स्टॉक आला होता आणि या पडणाऱ्या मार्केटमध्ये पण आपण कोणत्या स्टॉक मध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी आपण सांगितलं होतं ते आपण आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करूया. मार्केट क्लोज होतं ना, आज आपण एक पेरी जो आपण स्विंग साठी प्लॅन केला होता त्या स्टॉक मध्ये आज आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी सांगितलेले आणि आज आपण कोणतेही स्टॉक आपण रिकमेंड केलेले नाही. ओके, सो कालच मी 3:30 वाजता आपण सांगितलं होतं जे लॉंग टर्म होल्डिंगचे जे स्टॉक असतील त्या लॉंग टर्म होल्डिंगच्या स्टॉक मध्ये आपण काय करायला सांगितले, प्रॉफिट बुकिंग करायला सांगितलेले. आणि जीबीएल फुल, ओके, जुबलिएंट फुल जो आपण काल प्लॅन केला होता त्याने पण आज 3% पेक्षाही जास्त आज रॅली दिलेली. ओके, पण जुबलिएंट फुल हा एफएमसी स्टॉक आहे, लॉंग टर्म साठी तो आपल्याला होल्ड करायचा आहे, त्यामुळे आपण तो कालच आपण रिकमेंड केला होता. पण आज कोणतेही नवीन स्टॉक आपण काय केले नाहीये स्विंग साठी किंवा लॉंग टर्म होल्डिंग साठी प्लॅन केले नाही. कारण मार्केटिंग काली सांगितलं तुम्ही, काल मार्केट एक करेक्शन मोड मध्ये, त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्टॉक मध्ये आज आपल्याला प्रॉफिट किंवा एंट्री आपल्याला करायची नाही. फक्त आपल्याला प्रॉफिट बुकिंगचा स्टॉक जो आला होता तो ईद पेरी, हा ईद पेरी आपण प्लॅन केला होता 23 तारखेला. ओके, जो आपल्या टेलिग्राम चॅनल 22 तारखेला आपल्या ग्रुपमध्ये मी अपडेट केला होता ईद पेरी. ओके, सो हा 750 730 ला आपल्याला तो ऍव्हरेज करायचा होता, 690 आपल्याला टार्गेट ठेवायचं होतं आणि 720 प्लस टार्गेट आपण त्याला लॉंग टर्म साठी पण होल्ड करू शकत होतो 610च्या स्टॉप लॉस. ओके, ईद पेरी आपण हा प्लॅन केला होता जो आपला बीटीएसटी सेटअप आहे, त्या बीटीएसटी सेटअप प्रमाणे आपण ईद पेरी मध्ये एंट्री घेतली होती. ओके, ईद पेरी हा आपण या ठिकाणी 22 तारखेला आपण तो प्लॅन केला होता. ओके, 650च्या रेंज मध्ये आपण तो बाय करायचा नाही, त्यानंतर आपण 630 ला, ओके, त्यानंतर आपण एंट्री केल्यानंतर 2 दिवसानंतर परत आपल्याला ऍव्हरेज साठी आला होता. ओके, स्टॉप लॉस 610चा हा स्टॉप लॉस होता, तर या लेवलला तो आलेलाच नाही आणि इथून तो रिव्हर्स गेला होता. आज जर आपण त्यामध्ये प्रॉफिट जर बुक केला असेल तर आपल्याला 9.80%, राईट, म्हणजे जवळपास 9.5% प्रॉफिट तुम्हाला एका आठवड्यामध्ये, म्हणजे 5 ते 6 कॅन्डल मध्ये सुद्धा डेलीच्या, तर हा आपल्याला 6 दिवसामध्ये आपल्याला हा प्रॉफिट आपल्याला बुक करता आला असा जो ईद पेरी आपण प्लॅन केला होता 22 तारखेला. ओके, त्यानंतर आपण कोणताही स्टॉक रिकमेंड केला नाहीये. आणि आज जर आपण ट्रेड जर आपण चेक केले तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी, ओके, यांनी काय केलेले, काही एक डाऊनफॉल आपल्याला कन्सिडर करण्यात केला होता. ओके, आपण प्रिडिक्शन केलं होतं आणि त्यानुसार आज मार्केट ओपन झाल्यानंतर सुद्धा, ओके, पहिला जो आपण ट्रेड प्लॅन केला होता हा पूर्णपणे डाऊन साइडचा ट्रेड प्लॅन केला होता. ओके, बँक निफ्टीची आज मंथली एक्सपायरी होती, त्यामुळे आपण त्यामध्ये काय केलं होतं, बँक निफ्टी मध्ये आपण ट्रेड प्लॅन केला होता. ओके, सो बँक निफ्टी मध्ये आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केलेला, पुढचा ट्रेड प्लॅन केला होता, त्यामध्ये चांगली रॅली तुम्हाला मिळाली दिसेल. 48,900, ओके, 49,000 आणि 48,700. ओके, फक्त या 3 लेवल आपण रिकमेंड केला होता. त्यानंतर जर पाहिलं तर मार्केटमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली डाऊनफॉल तुम्हाला आलेला दिसेल. ओके, या तिसऱ्या कॅनलला आपण जो 10च्या कॅनलला आपण काय केलं होतं, यामध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी आपण काय केलं होतं, एंट्री करण्यासाठी आपण रिकमेंड केलं होतं. या लेवलला ब्रेक केल्यानंतर 48,770 ही जर लेवल ब्रेक झाली तर डाऊन साईडला एक फॉल येईल. हे आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये पण मी सांगितलं होतं आणि त्यानंतर मार्केटमध्ये काय झालेलं आहे त्यानुसार तो फॉल आलेला दिसेल. ओके, जे आपले मेंटॉर कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना या स्ट्रॅटेजीज माहिती आहेत त्यांनी मार्केटमध्ये या लेवलला एंट्री करून काय केलेलं आहे, मार्केटमधून प्रॉफिट बुक केलेलं आहे. आणि त्यांनी किती प्रॉफिट बुक केलेलं आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपले जे डेली स्क्रीनशॉट्स आहेत प्रॉफिटचे, जे आपल्या क्लायंटनी एंट्री एक्झिट करून प्रॉफिट बुक केलेले असतात ते पण तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. ओके, हे स्विंगचा आपण स्टॉक कसा अनालिसिस करतो आणि ऑप्शन ट्रेडिंग साठी या लेवल आपण कसं प्रेडिक्ट करतो, तर ऑप्शन ट्रेडिंग साठी आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे, जो 1 वर्षाचा कोर्स आहे, त्या कोर्सला पण तुम्हाला जॉईन करता येईल. आणि स्विंग ट्रेडिंग साठी जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपला ऍडव्हान्स टेक्निकलच्या कोर्सला तुम्हाला जॉईन करता येईल, त्यामध्ये तुम्हाला एक स्विंग ट्रेडिंग 5% 10% तुम्हाला एंट्री घेऊन एक्झिट कुठे करायचं आणि लॉंग टर्म होल्डिंगचे स्टॉक कसं सिलेक्ट करायचं, त्यामध्ये कुठपर्यंत लॉंग टर्म होल्डिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या स्विंग ट्रेडिंगच्या ऍडव्हान्स टेक्निकल कोर्समध्ये तुम्हाला शिकता येते. ओके, हा जो मी व्हिडिओज तुम्हाला शेअर करतो, हे स्टॉकचे अनालिसिस करतो, हे तुमच्या एक एज्युकेशन पर्पज साठी आहे. जे की ऑलरेडी जे आपले ऍडव्हान्स टेक्निकलचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यामध्ये एंट्री करतात आणि प्रॉफिट बुक करतात, त्यांचे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट पण मी त्या ठिकाणी मी शेअर करत असतो. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ओके, हे अनालिसिस तुम्हाला जर आवडत असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.